राज्यातील विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता। आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता। खात्रीलायक सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरणार मैदानात। आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे संघ आणि भाजपमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी। कुर्ला विधानसभेत ठाकरे गटातली धुसफूस उघड। नाराज पदाधिकाऱ्यांना डावलत ठाकरे गटाकडून कुर्ल्यामध्ये नव्या नियुक्त्याकर्त्यांना विश्वासात घेतलं नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। बळीराज सेना रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाला एकत्र करत विधानसभा लढवण्याची शक्यता, त्यामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता। मराठा आंदोलक मनोज जरांगे सर्वच्या सर्व जागा लढणार। नाशिकच्या रॅली दरम्यान मनोज जरांगेंची घोषणा। पुढचं सरकार आमचंच येणार। एबीपी माझाशी बोलताना जरांगेंना विश्वास। निवडणुका वेळेत घ्या, सरकारच्या सोयीनुसार नको। नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य विधानसभा निवडणूक कार्यक्रमावरून संजय राऊत यांची टीका। जालन्यामध्ये बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। परतूर विधानसभा मतदारसंघातून चव्हाण प्रबळ दावेदार। भाजपच्या बबनराव लोणीकर यांच्या समोरची आव्हानं वाढणार। परभणीमध्ये 4ही जागांसाठी काँग्रेसकडून चाचपणी। काँग्रेस पक्षाने 4ही जागांसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली। पाथरीमध्ये काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर यांना उमेदवारी जाहीर। बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून एकाच दिवशी उमेदवारांची चाचपणी। ठाकरे गटाकडून संजय राऊत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर पटोलेंनी जाहीर करावं, संजय राऊत यांचं आवाहन। तर आपण जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतोय, पटोलेंच्या मनातल्या नाही, राऊतांचं टीकास्त्र। आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मवियाचाच मुख्यमंत्री होईल, अनिल देशमुखांना विश्वास। तर मुख्यमंत्री पदाबाबत राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या निर्णय घेतील असंही वक्तव्य। मुंबईमध्ये रमेश शिंदेनी मुलगा धनराज शिंदेसह घेतली शरद पवारांची भेट। रमेश शिंदे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंचे बंधू। रमेश शिंदेंकडून धनराज शिंदेंना विधानसभेचं तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न। राज ठाकरे 20 ते 26 ऑगस्ट विदर्भ दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चे बांधणी। आमदारकीवरून रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये जुंपली। रुपाली चाकणकरांना आमदारकीचे डोहाळे लागलेत, रोहिणी खडसेंचं वक्तव्य। तर वडिलांच्या नावावर पद मिळालेल्यांनी टीका करू नये, रुपाली चाकणकर यांचा पलटवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।